नमस्कार मंडळी. फूड लॅब विथ प्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे एका नवीन रेसिपीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. चिक्कूचा मिल्कशेक पिला असेल तुम्ही बऱ्याच वेळा, चिक्कू असाही खाल्ला असेल, पण चिक्कूपासून अशा वेगळ्या प्रकारची रेसिपी तुम्ही बनवली आहे का? या उन्हाळ्यामध्ये मस्तपैकी असं थंडगार काहीतरी आपल्याला खावंसं वाटतं. म्हणूनच आज आपण चिक्कूपासून छानशी आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 4 ते 5 चिक्कू छान स्वच्छ धुवून घेतले. आता सगळ्यात अगोदर आपल्याला याचं साल काढायचं आहे. तर ते इथे मी या पद्धतीने साल काढून घेते आहे. त्यानंतर आपल्याला हे चिक्कू कापून घ्यायचे आहे अशा प्रकारे पीसेसमध्ये. तर चिक्कूमध्ये बिया असतात त्या सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे आजची रेसिपी थोडी जरी आवडली ना, तर रेसिपीला लाईक करा. एक छोटंसं कमेंट पण करा, की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा. म्हणजे मला कळेल, की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत जातोय, कोणाकोणाला पाहायला भेटतोय. तर सगळे चिकू मी या पद्धतीने कापून घेते आहे. आपली ही रेसिपी बनवण्यासाठी आजची आपल्याला अगदी घरातलंच साहित्य वापरायचं आहे. बाहेरून विकत काहीच आणायचं नाही आहे. एकदम सोपी आणि एकदम झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. तर इथे बघा मी सगळे चिकू या पद्धतीने कट करून घेतले आहेत. आता चिकूंना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे बघा आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चिक्कू अशा पद्धतीने घालून घ्यायचे आहेत. चिक्कूची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे चिक्कूचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर मी इथे चिक्कू वाटून घेतला आहे. आता गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध गरम करून घ्यायचं आहे. तर रेग्युलर आपलं दूध असतं की नाही रोजचं वापरण्याचं, त्यातलंच मी अर्धा लिटर दूध येथे कढईत गरम करून घेते आहे. त्यानंतर एक थोडंसं दूध आपण वाटीमध्ये घ्यायचं आणि एक मिल्क पावडरचं पॅकेट असतं ना, ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हे दूध या कढईतल्या दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. घट्ट होईपर्यंत दूध आपल्याला आटून घ्यायचं. नंतर आपण चिक्कूचा जो पल्प काढून घेतला आहे, तो यामध्ये ॲड करायचा. 2 चमचे साखर घालायची यामध्ये. त्यानंतर हे मिश्रण छान असं घट्ट होईपर्यंत आटवून घ्यायचं. 1 चमचा यामध्ये वेलची आणि जायफळची पावडर घालायची. छान मिक्स करायचं आणि हे तयार झालेलं मिश्रण थोडंसं थंड झालं, की परत एकदा मिक्सरला हे फिरून घ्यायचं. म्हणजे यामध्ये काही गाठी वगैरे राहिल्या असतील तर त्या एकजीव होतात. मस्तपैकी मिश्रण आपलं घट्ट मलाईदार तयार होतं. आता ज्या डब्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम सेट करायचे आहे, त्या डब्यामध्ये हे ओतून घ्यायचं. इथे मी दोन्ही डब्यामध्ये ओतून घेतलं आहे. झाकण लावायचं आणि फ्रीझरमध्ये आपल्याला 8 ते 10 तास हे डबे असेच ठेवून द्यायचे. 8 तास झाले आहेत. 8 तासानंतर मी तुम्हाला डबे उघडून दाखवते. आपली आईस्क्रीम कशी सेट झाली आहे. आईस्क्रीम अशी छान सेट होण्यासाठी मिक्सरला एकदा मिश्रण हे फिरून घ्यायला अजिबात विसरू नका बरं का. आता ह्या पद्धतीने मी वड्या कापून घेतल्या आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने कट करायच्या त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. एकदम छान अगदी मलईदार घट्ट अशी अगदी घरच्याच साहित्यात आपली इथे आईस्क्रीम तयार झाली आहे. तर तुम्हाला आईस्क्रीम कशी वाटली, आवडली असेल ना, तर जरूर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आईस्क्रीम करून बघा. तुमची आईस्क्रीम कशी झाली आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.